तुम्हाला कम्फर्टेबल आहे अशा पद्धतीने बसा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दोन्ही हात मांड्यांवर, हाताचे तळवे उघडे व आकाशाकडे असावेत. बोटांमध्ये गॅप्स नको. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. रेकी क्रिस्टल शिकले आहेत, त्यांनी त्याचे सिम्बॉल्स आभार विधी केले तरी चालणार आहे. स्वतःला पारदर्शी काचेच्या बॉलमध्ये बघा. हे तुमचे दिव्य शक्तीचे सुरक्षा कवच आहे. तुम्ही हा बॉल पांढऱ्या प्रकाशाने भरला आहे असे बघा व त्यावर जांभळ्या रंगाचे आवरण बघा. सोनेरी रंगाची कडा बघा. प्रार्थना करा, हे चेतना शक्ती या हीलिंग प्रोसेस दरम्यान, हे ध्यान करताना मी सर्व स्तरावर सुरक्षित राहत आहे. त्याकरता हे सुरक्षा कवच तुम्ही मला प्रदान केले आहे. यासाठी मी तुमचे आभार मानते. स्वतःला सुरक्षित अशा भावनेने त्या बॉलमध्ये बघा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे बघा. माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे ते शरीरात घ्या. संपूर्ण शरीर या पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरून टाका. मूलाधार चक्रातून, जिथे आपलं माकड हाड आहे, तिथून हे प्रकाश किरण खाली धरणी मातेमध्ये जात आहेत असे बघा. खोलवर ते धरणी मातेमध्ये गेले आहेत, जशी झाडांची मुळे जातात. जसजसे तुमचे शरीर पांढऱ्या प्रकाशाने भरून गेले आहे, शरीरात जिथे जिथे बेचैनी आहे, अस्वस्थता आहे, ताणतणाव आहे, कदाचित तो वाढेल, तिथे दुखत असेल, वेदना होत असतील, तर तो भाग हिरव्या रंगाने भरलेला बघा. वेदना जास्त असतील तर जांभळ्या रंगाने भरलेला बघा. आता तुमच्या लिव्हर पोटामध्ये यकृत असतं, उजव्या बाजूला बरगड्यांच्या खाली नाभीच्या रेषेत. मी जे सांगते ते मनामध्ये म्हटलं तरी सुद्धा चालेल. तुमच्या या यकृत म्हणजे लिव्हरवर लक्ष केंद्रित करा. व हे लिव्हर पांढऱ्या रंगाने भरून टाका. जसजसं पांढऱ्या रंगाने हे लिव्हर भरत आहे, तसतसे तिथे जे काही विकार आहेत, त्रास आहे, वेदना आहेत, त्या दूर होत आहेत. जे काही असंतुलन आहे ते दूर होत आहे. पचनाच्या क्रियेत यकृताचा मोठा सहभाग असतो. पचन संबंधी त्याचं सर्व कार्य त्यात सुधारणा होत आहे. चेतना शक्तीला प्रार्थना करा, हे चेतना शक्ती माझ्या लिव्हर यकृतामध्ये जी जी काही निगेटिव्हिटी आहे ती शांत स्वरूपात ब्रह्मांडात विलीन कर. व हे लिव्हर
पॉझिटिव्ह एनर्जीने भरून टाक. तुमच्या श्वासाद्वारे सकारात्मक ऊर्जा शरीरात घ्या. तुमचे लिव्हर त्याने भरा आणि श्वास सोडताना तेथील निगेटिव्हिटी धरणी मातेच्या माध्यमातून ब्रह्मांडात विलीन होत आहे असे बघा. आता श्वासावाटे गुलाबी रंगाचा प्रवास शरीरात घ्या. गुलाबी रंगाच्या प्रकाशाने हे लिव्हर भरून टाका. जसजसे तुमचे लिव्हर गुलाबी रंगाने भरत आहे, इथे साठवून ठेवलेला जो राग आहे तो हळूहळू शांत होत आहे. ब्रह्मांडात विलीन होत आहे. साठवून ठेवलेल्या रागाने जे बिघडलेलं लिव्हरचं कार्य आहे ते पुन्हा सुरळीत होत आहे. आता तुमच्या श्वासावाटे सोनेरी रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या व हे लिव्हर सोनेरी रंगाने भरून टाका. जसजसे हे लिव्हर सोनेरी रंगाने भरत आहे तसतसे ते जे क्षीण झालेलं आहे, शक्तिहीन झालेलं आहे, ती त्याची शक्ती त्याला परत प्राप्त होत आहे. त्याचं सर्व कार्य संतुलित पद्धतीने सुरू झालेलं आहे. आता तुमच्या श्वासावाटे हिरव्या रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या व तुमचे हे लिव्हर हिरव्या रंगाने भरून टाका. जसजसे तुमचे यकृत हिरव्या रंगाने भरत आहे, ते स्वतःमध्ये प्रेम सामावून घेत आहे. तिथे साठवलेला राग प्रेमामध्ये परिवर्तित होत आहे. आता संपूर्ण शरीर पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. व हळूहळू छातीच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करा. तिथून हा पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे. तुमची संपूर्ण ऑरा, तुमची रूम, तुमचं घर, तुमचे परिवारजन, तुमची इमारत, तुमची सोसायटी, तुमचा एरिया, पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य, संपूर्ण भारत देश, संपूर्ण जग, पृथ्वी, पृथ्वीचा गोल, समस्त विश्व ब्रह्मांड या पांढऱ्या रंगाने भरून गेला आहे. तेजोमय झालेला आहे. तेजस्वी प्रकाश शक्ती सगळीकडे पवित्र वातावरण करत आहे. मांगल्य प्रस्थापित करत आहे.
तुमच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा व प्रार्थना करा. हे परमेश्वरा, हे चेतना शक्ती, हे सर्व गुरुजन व एंजल्स, जगभरामध्ये कोरोना व्हायरसमुळे जी रोगराई निर्माण झाली आहे, महामारी निर्माण झाली आहे, ती तुम्ही संपुष्टात आणा. त्याचं संक्रमण, संसर्ग थांबवा. आम्ही केलेल्या चुकांबद्दल, आमच्या कर्मदोषांबद्दल आम्हाला क्षमा करा. पण ह्या परिस्थितीत तुम्ही धावून या, मार्ग दाखवा, उपाययोजना पाठवा, जेणेकरून हा विषाणू त्याचा समूळ नाश होत आहे. ज्या ज्या रूपात तो आहे त्या त्या रूपामध्ये त्याची नवी उत्पत्ती, प्रसार थांबत आहे. याच्यावरची काय औषध असली पाहिजे, तर औषधोपचार लवकरात लवकर सापडत आहे. तुमचं दिव्य मार्गदर्शन याकरता पाठवा. आणि बघा, आकाशातून चमकणारा सोनेरी निळा रंग खाली येत आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड, पृथ्वीचा गोल, जग, भारत देश, महाराष्ट्र राज्य, मुंबई शहर, पुणे जिल्हा, पुणे शहर, तुमचा एरिया, तुमचं घर, तुम्ही, तुमचे परिवारजन, सर्व काही या निळ्या रंगाने भरून जात आहे. त्या प्रत्येक निळ्या रंगाच्या किरणाबरोबर आकाशातून खाली ह्या परिस्थितीबद्दलची उपाययोजना, मार्गदर्शन खाली येत आहे. प्रत्येक जण ते स्वीकारत आहे, हृदयामध्ये साठवत आहे. आता तुमच्या डोळ्यासमोर भारत देशाचा नकाशा आणा. पांढऱ्या रंगाच्या प्रकाशात त्याला बघा. प्रार्थना करा, हे चेतना शक्ती, भारत देशातील कोरोना व्हायरसचा तू समूळ नाश कर. त्याचं संक्रमण थांबव, त्याची नवी उत्पत्ती व प्रसार थांबव. जे जे आजारी आहेत त्यांना लवकर बरं कर. व ही रोगराई, महामारी संपुष्टात आण. त्याकरता ही प्रकाश शक्ती तू पाठव. आणि आकाशातून खाली सोनेरी चमकणारा जांभळा रंग येत आहे बघा. भारताच्या नकाशात वर पासून खालपर्यंत संपूर्ण भारत देश या नकाशाच्या माध्यमातून भरून टाका. जसजसा जांभळ्या रंगाने हा नकाशा भरला जात आहे, अशी कल्पना करा, भारत देशातील कण आणि कण शुद्ध होत आहे. कोरोनाचा विषाणू जिथे जिथे आहे तो संपुष्टात येत आहे. जे आजारी आहेत ते पूर्ण बरे होत आहेत. भारत देशातील समस्त मनुष्य प्राण्यांचे जे जे नकारात्मक विचार, संकल्प, बोलणं आणि कृती आहेत, ज्यामुळे
ही रोगराई वाढतच आहे. हे सर्व व त्याचे सर्व परिणाम आणि प्रभाव पूर्णपणे पुसले जात आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार संपूर्ण मनुष्य, प्राणी व जीवसृष्टीसाठी शॉर्ट टर्म व लॉंग टर्म मध्ये जे योग्य आहे, सुरक्षिततेच्या दृष्टीने, संपन्नतेच्या दृष्टीने असेच निर्णय घेत आहे. त्यांची ही निर्णय करण्याची प्रक्रिया, त्याला डिव्हाइन प्रोटेक्शन व डिव्हाइन गायडन्स आकाशातून खाली येत आहे. आणि बघा, संपूर्ण भारत देश या नकाशाच्या माध्यमातून सोनेरी रंगाने भरून जात आहे. आता तुमच्या थर्ड आय मध्ये म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा. तिथे पांढऱ्या रंगात बघा, सगळं जनजीवन छान सुरळीत सुरू झालंय. प्रत्येक जण संपूर्ण सुरक्षित आहे. जबाबदारीने, स्वयंशिस्तीने आयुष्य जगत आहे. सगळीकडे स्वास्थ्य, स्थैर्य, आनंद प्रस्थापित होत आहे. मंगलमय वातावरण आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे. सृष्टीच्या वेळोवेळी काळजी घेत आहे, याबद्दल कृतज्ञ भाव आहे. सृष्टीमध्ये जिथे जिथे असंतुलन आहे, ते श्रीकृष्णाच्या मुरलीने, त्याच्या स्वराने, मंगल आवाजाने, ध्वनीने संतुलित होत आहे. संपूर्ण ब्रह्मांड या मुरलीच्या ध्वनीने भरून गेला आहे. आनंदाच्या लहरी, प्रेमाच्या लहरी सगळीकडे आहे, ज्याचा तुम्ही अनुभव घेताय. तुमचं मन, हृदय या प्रेमाने, या आनंदाने भरून गेले आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याचे हृदय प्रेम व विश्वासाने भरत आहे. ईश्वरी मार्गाने आयुष्य जगण्याबद्दल प्रत्येकाचा आत्मविश्वास जागृत होत आहे, ठाम होत आहे. ब्रह्मांडातून येणाऱ्या ह्या आनंदाच्या लहरी, ज्याने तुमचं मन तुडुंब भरलं आहे, त्या पुन्हा ब्रह्मांडात पाठवून द्या. ते प्रेम, तो विश्वास, ती कृतज्ञ भावना, तो आनंद संपूर्ण ब्रह्मांड, त्यावरील प्रत्येक मनुष्य प्राणी यांच्यापर्यंत या लहरी, स्पंदन पोचत आहे. शुभता, मंगलता, कल्याणमय वातावरण आहे. वरून खाली सोनेरी रंगाचा पाऊस पडत आहे. हे समस्त ब्रह्मांड तुमच्यासहित त्या सोनेरी रंगाने भरून गेला आहे, ज्याने ह्या पृथ्वीवर सुख, शांती, समाधान व ऐश्वर्य पाठवलं आहे.
या आनंदी मनाने तुमच्या शरीरावर लक्ष केंद्रित करा. पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. चेतनतेचा अनुभव घ्या. जमिनीत खोलवर गेलेली जी मुळे आहेत ती आकुंशित करा. एक दीर्घ श्वास घे. हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा.